मला तुम्हाला असं जनरल हे सांगायचं की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे आता तुम्ही एंट्री करताय, सोशोलॉजी करताय किंवा तुम्ही GS करताय किंवा तुम्हाला आन्सर रायटिंग करायची, उद्या टेस्ट सिरीज लावायची किंवा सगळे क्लासेस करायचे आहेत. ओके, ह्या प्रोसेसमधून जाताना हे काय एका दिवसाची गोष्ट नाही आहे. तुम्हाला 4 महिने एखादा क्लास जाईल, उद्या काही एखाद्या वर्षात तुमचं सिलेक्शन होईलच असं नाही. कधी तुम्ही इंटरव्ह्यूमधून पाठीमागे येणार, कधी तुम्ही मेन देऊन पाठीमागे येणार, कधी प्रिलिममधूनच पाठीमागे येणार. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी कोणती गोष्ट वाचताय, आज वाचताय, त्याच्यामध्ये ना पूर्ण स्वतःला इन्व्हॉल्व करा. बरेच लोक ड्राय रिडिंग करतात. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे की बऱ्याच लोकांना समजा तुम्ही जर का काही विचारलं तर ते असे आबाळाकडे बघत राहतात. याचा अर्थ काय, ते प्रोसेसमध्ये आहेत पण त्याच्यात ते पूर्ण त्या प्रोसेसचा पार्ट होणं गरजेचं आहे. डेमोक्रॅटिक वेलफेअर स्टेट नुसतं बोलायचं नसतं, तर ते तुम्हाला रस्त्याने चालताना फील झालं पाहिजे. विधानसभेमध्ये एखादा आमदार बोंबलतंय, ओरडतंय, तुम्हाला तो आवाज कनेक्ट झाला पाहिजे. ओके, मीडिया सेन्सिटायझेशन किंवा मीडिया ट्रायल म्हणून त्याच्याकडे नाही बघितलं पाहिजे. ओके, तुम्हाला गोष्ट जितक्या चांगल्या कनेक्ट होतील तितका आन्सर रायटिंग खूप चांगलं होईल. तुम्हाला तितका UPSCचा किंवा MPSCचा इंटरव्ह्यू द्यायला तुम्हाला खूप चांगली मदत होईल. SCमध्ये आपोआप नॅचरली काही केस स्टडीज तुमच्या रायटिंगमध्ये येतील. केस स्टडीज म्हणजे काय, अवतीभोवती घडणाऱ्या घटना ज्या तुम्हाला लिहावं लागतात. एखादा कायदा लिहावा लागतो, एखादं धोरण गव्हर्नमेंटचं लिहावं लागतं, महिला धोरण लिहावं लागतं, कधी वेगवेगळ्या गोष्टीसाठी एज्युकेशनचे काही पॉलिसीचे नवीन धोरण आलेले, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या कोणत्या गोष्टीला वजन दिलेलं आहे, कोणत्या गोष्टीला दिलेलं नाही आहे हे कळायला पाहिजे. कोणत्या समाज, सोशोलॉजी म्हणजे काय, एक सगळ्या समाज घटकांचा विचार करून समाज कसा रन होतोय, भारतीय जातीव्यवस्था कशी रन होते, भारतीय राजकीय संस्था कशा रन होत आहेत, भारतीय अर्थकारण कसं रन होतं, याचा प्रत्येक गोष्टीचा समाजावर कसा कसा इम्पॅक्ट होतोय. म्हणजे विचार करा की ज्याला आपण म्हणतो सेक्स रेशो, याच्यामध्ये इतका फरक पडतोय. म्हणजे आजही जेंडर बायस किती आहे सोसायटीमध्ये. म्हणजे जर का तुम्ही विचार केला, म्हणजे जेंडर हा शब्द सोशोलॉजिकल आहे की जो अख्ख्या वर्ल्डने ॲक्सेप्ट केला आहे. म्हणजे जेंडर म्हणजे काय की मुलगा आणि मुलगी तुम्ही बरोबर आहेत, पण म्हणजे मुलाला नेहमी बंदूक आणून द्यायची आणि मुलीला नेहमी गुढी आणून द्यायची, हे जेंडर आहे. हे आपण तयार करतो. सोसायटी असं ट्रीट करते, तू नाजूक आहेस बाई, तू बाहुलीबरोबरच खेळ, असं एका मुलीला ज्यावेळेस सांगितलं जातं ते जेंडर असतं. ओके, आणि ज्यावेळेस मुलाला सांगितलं जातं नाही नाही नाही, तू शूरवीर योद्धा आहेस, तू तलवारच घे, तर हे जेंडर आहे. हे आपण करता कामा नये. आपल्याला त्यातली न्यूट्रॅलिटी कळाली पाहिजे. आपण एक सजग नागरी समाजाचे भविष्यातील खूप चांगले अधिकारी, प्रशासकीय अधिकारी होणार आहेत, तर आपली सेन्सिबिलिटी तितकी दिसली पाहिजे, फील झाली पाहिजे. चांगल्या चांगल्या लोकांमध्ये बसताना, उठताना, उद्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही एक अधिकारी म्हणून काम करताना किंवा कोणतंही एक सजग नागरिक म्हणून काम करताना तुमच्यातल्या वागण्या बोलण्यातून तुमची सेन्सिबिलिटी कन्वे झाली पाहिजे सोसायटीमध्ये. प्रशासनामधले एक डिसिजन घेतलं तर तुमची नीतिमत्ता इतकी मजबूत पद्धतीने जागेवर आली पाहिजे की नाही हे बरोबर आहे तर बरोबर आहे, हे चुकीचं चुकीचं आहे, एखाद्या उपेक्षित घटकावर अन्याय होतोय तर होतोय, मला काही माहीत नाही, मी हे ऐकून घेणार नाही. तू कितीही मोठा आमदार, खासदार, मंत्री असला तरी माझ्या नियमामध्ये आणि माझ्या दिलेल्या रिस्पेक्टिव्ह ज्युरिडिक्शनमध्ये तू इंटरफेअर करायचं नाही, ही नीतिमत्ता तुमच्या आतमध्ये असली पाहिजे. आणि जर का ते तुम्ही आता अभ्यास करताना फील नाही केली तर नंतर काही होऊ शकत नाही. ह्या भ्रमात अजिबात राहायचं नाही की नोट्स आल्या, पास झालो की सगळे प्रॉब्लेम संपले. खरा प्रॉब्लेम तिथून सुरू होणार आहे. एकदा एंट्री केली तुम्ही, तुम्हाला मिनिटाला कळेल. म्हणजे तुम्ही असं एकदम अप टू डेट जाता आणि एखादा आमदार भस्कन हाक मारतो, इकडे, तिथं ते कन्सायन्स हलून जातं, ते गावचे सत्कारांनी ते सगळं बुजून जातं डोक्यातलं. पण तुम्ही आतमधून जर का मजबूत असाल ना, तर तो डिसरेस्पेक्ट करतोय तरी पण तुम्ही जर अपरायटर असाल, आपल्या स्वतःची इथिकल इंटिग्रिटी नाही कॉम्प्रोमाइज करायची किंवा तुमचा सोशल अँगल एकदम इंटॅक्ट असेल की नाही यार, बरोबरला मी बरोबर करणार, चुकीला चुकीचं करणार, तर त्याही माणसाला स्वतःची कुठेतरी लाज वाटेल की नाही मी असं ट्रीट नाही केलं पाहिजे. पण तुम्ही तेवढे मजबूत होणं गरजेचं आहे. माणूस अभ्यासातून मजबूत होतो. आंबेडकरांनी म्हटलं शिक्षणातून माणूस मजबूत होतो. त्यामुळे मुद्दा आहे की कोणत्याही मोठ्या मोठ्या माणसाचं वाचा तुम्ही जितके आतून मजबूत व्हाल, जितका सब्जेक्ट तुम्हाला खूप चांगला कळेल ना, जितका, आणि सब्जेक्ट एन्जॉय करायची एकच प्रोसेस आहे. तुम्हाला सांगतो, एक गोष्ट करताय ना ती सतत रिलेट करा. कुठं पण वाचायचं आणि दिलं सोडून, आणि ती जी टेंडन्सी आहे ना पटकन वाचायचं. तुम्हाला माहिती आहे की थिअरी ऑफ एलिनेशन लहानपणीपासून कशी वर्क होते. एक शेवटचं उदाहरण सांगतो.